अभिजित पाटील। अध्यक्ष महोदय, माढा मतदारसंघात मी पुढच्या 5 लोकांची नावं पुकारून ठेवतो, आपण तयारी करून ठेवा। अभिजित पाटील नंतर केली आहेत का? लोड केलेली आहेत। अध्यक्ष महोदय, माढा तालुक्यामध्ये बेंड, पालवण, वरवडे, आकुंबे, होळे या ठिकाणी बिबट्याचा वास्तव्य 16 जून पासून गेले 15 दिवस झालं या ठिकाणी सातत्यानं दिसतोय आणि त्या वास्तव्यामुळे त्या भागातलं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालंय आणि त्या ठिकाणी आतापर्यंत 10 ते 12 या ठिकाणी लहान प्राण्यांचा जीव घेण्यात आलाय आणि मग आत्ताची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी ड्रोनच्या द्वारे त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली आणि पालवण या भागामध्ये ड्रोन मध्ये देखील बिबट्या दिसलाय आणि त्यासाठी पिंजरे लावलेत, गस्त चालू आहेत, परंतु आज देखील त्याच्यावर कुठली हे होत नाही। आज त्या भागातलं वातावरण इतकं भयभीत झालंय आणि त्या ठिकाणी शाळेची मुलं, लहान मुलं त्या ठिकाणी शेतात पाणी देण्यासाठी कुठेही जाऊ शकत नाही आणि आता परिस्थिती खूप विचित्र। त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी रेस्क्यू करून या भागातला हा बिबट्या लवकर जेरबंद करावा आणि याचबरोबर एक विनंती अशी करतो की खालून दक्षिण भागातून हे त्या ठिकाणी तस्करी बिबट्याच्या बाबतीत होत असती, ती जात असताना टेंभुर्णी पुण्याच्या अलीकड पलीकड तपासणी होती आणि त्या ठिकाणी उचललं जातं आणि त्या ठिकाणी सोडून देतात आणि ते भागामध्ये फिरून त्या ठिकाणी लोकांमध्ये भयभीत होत आहे, जीवितहानी आणि मनुष्यहानी होऊ नये म्हणून तात्काळ यावरती उपाययोजना करावी। चला, सन्माननीय सदस्य बापूसाहेब पठारे। आदरणीय अध्यक्ष, औचित्याच्या मुद्द्यामध्ये माझ्या मतदारसंघ येरवडा, शांतीनगर, विश्रांतवाडी परिसरात दरवर्षी घरं पाण्यामध्ये अनेक वेळा आम्ही पुणे महानगरपालिकेकडे तक्रारी केल्या, परंतु अद्यापपर्यंत गेले 40-50 वर्षामध्ये ही घरं कायम पाण्यामध्ये जातात आणि दरवर्षी यांना शासनाच्या माध्यमातून मदत करावी लागते किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून मदत करावी लागते। अशा साहसीकारांना कायमस्वरूपी व्यवस्था करून हा गांभीर्याचा प्रश्न